नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये खूप असं मनपूर्वक हार्दिक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन पीके किचन चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल मध्ये म्हणजेच अनंत चतुर्दशी मध्ये गिफ्ट्स पॅकेटचे गुलाबजामुन। चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया इथे आपण सुरुवात। सगळ्यात पहिले इथे आपण एक वाटी घेतली, त्याच्यानंतर इथं गिफ्ट्सचा गुलाबजामुनचा पॅकेट घेतलं। आता आपण ते पॅकेट हे फोडून घेऊया, म्हणजे त्याच्यातलं पीठ आहे ते एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यातल्या गाठोळ्या वगैरे असेल त्या आपण चमच्याने फोडून घेऊया। त्याच्यातल्या सर्व गाठोळ्या फोडून झाल्या की आपण लगेच काय करूया, थोडं दूध हे ॲड करत राहूया आणि चमच्याने असं गोल गोल फिरवत राहूया। आपल्याला पीठ हे चमच्याच्या साहाय्याने जसं मळून घ्यायचं, एकदम त्याचा गोळा नाही पॅक बनवायचा, फक्त हे सर्व पीठ आहे एकत्र त्याचा जीव झाला पाहिजे। असं थोडं दूध ॲड करून आपण हे त्याचा असा थोडासा गोळा तयार करून घेऊया। एकदम पॅक पण नाही, पण असा थोडा सैल गोळा हा तयार होईल। तुम्ही बघू शकता आता त्याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता हे सैल दिसतंय ते आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया। तोपर्यंत इकडे आपण पाक करून घेऊया। इथे मी एक वाटी साखर घालून घेतली, नंतर एक कप म्हणजे एक ग्लास पाणी घालून घेतलं, त्याच्यानंतर एक ग्लास पाणी घालून झालं थोड्या वेळ वेलचीची पावडर घालून घेतली एक चमचा। आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया, म्हणजेच मिक्स करत राहूया। हा पाक फक्त आपल्याला एक तार तुटेल इतपत उकळून घ्यायचा आहे। आता पाक झालेला आहे तो आपण गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवलं। तोपर्यंत इकडे आपण गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकता एकदम असा मस्त सॉफ्ट असा पहिला बॉल म्हणजे पहिला गुलाबजाम आपला रेडी आहे। त्याच पद्धतीने ते आपण सर्व हे गुलाबजामुन बनवून घेऊया। तुम्हाला जर पाहिजे तुम्ही तुपाचा वापर करून ते आपलं गुलाबजामुन बनवू शकता। इथे आपण दुसरा हे गुलाबजामुन बनवून घेतलेला आहे। पाक आपल्याला फार थंड करून घ्यायचा नाही, पाक आपल्याला गरम किंवा कोमट इतपत पाहिजे, म्हणजे गुलाबजाम त्याच्यामध्ये आपल्याला टाकता येईल। इथे आपण आता सर्व गुलाबजाम हे करून घेऊया। जास्त प्रेस नाही करायची, जास्त प्रेस केली की ते एकदम चप्पट होतं। इथं बघू शकता आकार मस्त गोल गोल आला। आता आपण इकडे गॅसवरती ऑलरेडी तेल हे थोडंसं गरम झालेलं आहे, म्हणजे जास्त गरम नाही थोडंसं। त्याच्यामध्ये आता एक करून आपण सर्व गुलाबजाम हे सोडून घेऊया। गुलाबजाम सोडत असताना आपण असं चमचेने गोल गोल राऊंड करत राहूया, म्हणजे ते कढाईला चिकटणार वगैरे नाही। त्याच्यासाठी आपण गोल गोल करत राहूया असं आणि गुलाबजाम एक सोडत राहूया। सर्व गुलाबजामुन हे आपण कढाईमध्ये सोडून घेतलेले आहे। आता आपण ते असे चमच्याच्या साहाय्याने गोल गोल फिरवत राहूया आणि आपण इथे गॅस स्लो फ्लेम ठेवलेली आहे। आपण गॅस हा फास्ट नाही केलेला, गॅस फास्ट केला की गुलाबजाम वरतून फक्त कलर चेंज दिसतो, आतून गुलाबजाम हे कच्चेच असतात। त्यामुळे आपण हे कमी गॅसवरती तळून घेऊया। तुम्ही बघू शकता आता 1-2 मिनिटानंतर त्याचा कलर हा थोडा चेंज झालेला आहे। इथे मी कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिटं या प्रोसेसला लागले। व्यवस्थित आपण हे तळून घेतले। आता हे आपण झाऱ्याने बाहेर काढून घेऊ। गुलाबजाममधलं तेल हे पूर्णपणे आपण निथरून घेऊया, म्हणजे जामुनमधलं तेल हे बाहेर काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आता सुकलेले दिसते, तेव्हा आपण हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घेऊया। पाक इथे आपण पूर्णपणे गरम पण नाही आणि असा पूर्ण थंड पण नाही, कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम। त्याच्यामध्ये आपण पाकामध्ये आपण हे गुलाबजाम टाकून घेतले। पाकामध्ये टाकल्यानंतर 1 तास किंवा रात्रभर जरी तुम्ही पाकात ठेवले तरी चालेल।
इथे मी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गुलाबजाम काढले. तुम्ही बघू शकता दिसायलाही एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एकदम असे सॉफ्ट गुलाबजामुन आपले बनवून तयार आहे. तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.